गाईज तसे कसे मजेत नाही एकदम. तर आज आपण आलोय नवीन व्हिडिओ सोबत आपल्या. तुम्ही विचार करा सर आज खाली बसून हा व्हिडिओ बनवतोय, पण काय नाही व्हिडिओसाठी फक्त व्हिडिओचं कारण हा आहे फक्त की उद्या आपण चाललोय झोंब्यांना टुडीलला. तर उद्या टुडीलचं झोंब्या आहेत तिथे सगळे फायनलचे रेड आहेत. तर फायनलच्या रेड्यांचे तुम्हाला अपडेट देण्यासाठी आलो की उद्या 8 रेड्यांचे झोंब्या होणार आहेत. तर 8 रेड्यांची तुम्हाला अपडेट फुल तुम्हाला चॅनलवर भेटणार आहे. आणि उद्या झोंब्या झाल्यानंतर 1 तासामध्ये ब्लॉग अपलोड होईल. इफ नेटवर्क असलं तर तिकडेच ब्लॉग अपलोड करून टाकीन. ब्लॉग म्हणजे व्हिडिओ झोंब्यांचा. आणि उद्या रेडे कोणते कोणते आहेत हे तुम्हाला मी आत्ता सांगतो या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही रेड्यांची नावं ऐकूनच तुम्ही लय एक्सायटेड व्हाल आणि लवकरात लवकर झोंब्यांची इथं पोहोचाल. तर पहिला नाव आहे आपल्या लक्ष्य पोलादपूरचा, सगळ्यांनाच माहिती असेल. नंतर गोट्या कोलचा, नंतर राजा तळेचा, नंतर राजा अजून एक कुठला आहे किंजवळीचा. 5वा रेडा आहे कोणता पप्प्या सौचा. 6वा रेडा आहे शंभू गोटे. 7वा रेडा आहे दुश्मन भिवंडी. आणि 8वा रेडा आहे रत्ना विसापूर. तर हे 8 रेडे असणार आहेत उद्या झोंब्यांना. सगळ्यांनी नक्की कमेंट सेक्शनमध्ये सगळ्यांना ऑल द बेस्ट लिहा, कारण सगळे रेडे मालकाने फुल मेहनत केले. सो कीप सपोर्टिंग अँड एन्जॉय द व्हिडिओ. तर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो रेड्यांच्या सगळ्या, इफ आपल्याला अवेलेबल झालं तर. या 8 रेड्यांचे व्हिडिओ आपण पटापट घेऊ आणि लगेच टाकू लगेच ह्याच व्हिडिओमध्ये. तर चला बघत राहा, कीप सपोर्टिंग. तर गाईज पहिला रेडा असणार आहे आपल्या लक्ष्य पोलादपूरचा. तर हे बघा लक्ष्य आपला. हे आले किती गेले किती संपले भरारा, तुझ्या परिणामाचा रे अजूनी दरारा, तुझ्या परिणामाचा रे. तो गाईज दुसरा रेडा आपला असणार आहे गोट्या, तो पण कोलचा. तर हा बघा आपला गोट्या. तुडीला कसा वाटते दाखव मला तर गाईज आपल्याला बाकीच्या रेड्यांचे तर फोटोज आणि व्हिडिओ भेटले नाहीत, पण काय प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. पण कारण आपण उद्या सगळ्या रेड्यांचे झोंब्या परफेक्ट एकदम असं जवळून शूट करणार आहे. सो तुम्हाला झोंब्या बघायला पण लय मजा येईल. सो कीप सपोर्टिंग माय चॅनल अँड एन्जॉय द झुंज प्रेमी व्हिडिओ. सो चलो उद्या निघू आपण. कीप कंटिन्यूइंग माय ब्लॉग. चला भावानो, बाय. लावलाया मोतीचा टिळा मस्तकी, दूर गेललो भसार जळाली भीती, खांद्यावरी भलाईची आली पालखी.